मुलुंडमध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध केलेला आहे। पोलीस ठाण्यातच निवेदन दिलं गेलेलं आहे। राष्ट्रवादीचे युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिलं गेलंय। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। इंदिरा गांधीजींना पण नाही का गुंगी गुडिया म्हणून नाही का असा उल्लेख केला होता। तर नाही का गुंगी गुडिया नीच इतिहास रचला होता। जर नाही का हे काँग्रेसला जर नाही का विसर पडला असेल तर आम्हाला नाही का त्यांच्यावर नाही का एक इंदिरा गांधीचा फोटो आहे ना त्यांच्या नाही का सगळ्या कार्यालयामध्ये नाही का द्यायचं आमची इच्छा आहे। आणि त्या हिशोबाने जर नाही का राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर जर नाही का असे गुंगी गुडिया म्हणून नाही का असा जो उल्लेख करत असेल तर काँग्रेसचा आम्ही निषेध करतो। आणि नाही का तात्काळ ज्या नेत्यांनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी नाही का त्यांच्यावर नाही का आक्षेप केला आहे त्यांच्यावर पहिला प्रथमतः नाही का गुन्हा दाखल करण्यात यावं आणि त्यांच्यावर कायद्याच्या नाही का चौकटीमध्ये बसून हा गुन्हा दाखल करण्यात यावा। अंबरनाथच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये मनसेकडून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। इथल्या उड्डाणपुलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। या सगळ्या खड्ड्यांमुळे इथल्या नागरिकांचे हाल झालेले आहेत। दोन ऍस्ट्रॉनॉट माझ्या बाजूला उभे आहेत आणि मी स्वतः असा अनुभव घेतो की मी चंद्रावर उभा की काय, पण मी चंद्रावर नाही, मी जमिनीवरच आहे। कारण की अधिकारी ते विमानात गेलेले आणि आम्ही लोक जमिनीवरच आहे। आता पण त्या लोकांना लाज वाटली नाही तर अशी किट आम्ही त्या लोकांना 15 ऑगस्ट दिवशी त्या लोकांना भेट देणार आम्ही शिवसाहेबांना। साहेब ते तुम्ही पहिले एक गोष्ट होती ना, ते गेंड्याचे कातडीचे आहेत, पण आता गेंड्याचे नाही, ते डायनासोर कातडीचे झालेत। त्यांना काहीच फरक पडत नाही, जनता मरो जीव काही त्याला फरक पडत नाही। यानंतरची एक धक्कादायक बातमी नागपूर मधली आहे। एका बेपत्ता अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडलेली आहे। दिघोरी परिसरातल्या एका घरातनं ही मुलगी सापडली आहे। ठाण्यातल्या एका 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे। डार्क वेब आणि वेब सिरीज पाहून या तरुणानं या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। या अटक केलेल्या मुलाची जी आई ती ठाण्यामध्ये मानसोपचार तज्ञ असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। फूस लावून पहिला किडनॅपिंग केलेले आहेत। सेकंडला ती मुलगीला ब्लॅकमेल करून तो मुलगा एक अनोळखी ठिकाणी त्याला बोलावून घेतला आणि ती मुलगीला ऑलमोस्ट 24 आवर्स तो ब्रुटल सेक्स अँड टॉर्चर करून तिचा अटेम्प्ट टू मर्डर सुद्धा केला। विथ डेंजरस वेपन्स डिटेक्ट केला, तो ठिकाणी लोकेशन डिटेक्ट केले आणि त्या ठिकाणावर एक डेंजरस सिच्युएशन मधून मुलगीला रेस्क्यू केला। बीडमधल्या विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सौरभ सोनवणेंवर घुले कुटुंबियांकडनं पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आलेत। घुले कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता उपोषणाला देखील सुरुवात केलेली आहे। एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय हे काय? खून केलाय माझ्या भावाचा, काही नाही ना त्याचं वैयक्तिक कुणाशी भांडण नव्हतं, सोडवाय गेलं होतं ना, ते सगळं कट करून केलंय ना। 40 दिवस उलटून गेलं तरीही आरोपीला अटक करत नाही। मग आता राजकीय आहे का वरिष्ठांचा आहे? आता तुम्ही समजून घ्या ना, दबाव आहे का नाही। नागपूर स्टेशनला का तक्रार पोहोचली ना? किती दिवस झालं पिरियड माझं ह्याला राहिलं कशाला अंबाजोगाईच्या ठाण्याला, तरी केसवाल्यांनी उचलली नाही, बेवाल्यांनी केस उचलली नाही। सिदाडी आरोपी घालतात का मध्ये? मेन आरोपी तसा ठेवतात तुम्ही? हे काय आहे? माझ्या आज पोटचा गोळा गेला, आज आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं? या ठिकाणी आम्हाला या घुले कुटुंबाला जर न्याय द्यायचा नसेल तर तुम्हाला सांगतो, ज्यांची जात मोठी त्यांच्या लगेच मागण्या मान्य होतात आणि आमची जात लहान, आमची वंजारी समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळे आमची कुठलीही मागणी त्या ठिकाणी ग्राह्य धरली जात नाही किंवा ती मागणीची विचारपूस केली जात नाही किंवा ती मान्य केली जात नाही। आम्ही जरी छोटे असलो तरी आम्ही जिल्ह्यापुरते नाहीत, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत। महाराष्ट्रामधल्या सर्व वंजारी समाज एकत्र करून या ठिकाणी आंदोलन कसं असतं हे देखील आम्ही प्रशासनाला आणि माननीय शासनाला, मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला आम्ही दाखवून देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।